माझे गुरुजन वर्ग व माझे मित्रमंडळींनो, अस्सलाम वालेकुम। मी शेख फर्जुमन फातिमा आज आपल्या समोर आजची तरुण पिढी व इस्लाम या विषयावर आपले विचार मांडण्यास आले आहे। आजची तरुण पिढी धाडसी, पराक्रमी, आक्रमक आहे। किती छान वाटलं ना ऐकून? खरंच आहे हो, पण ती अनुकरण प्रियही आहे, थोडीशी संभ्रमिती आहे, थोडीशी आगाऊही आहे, स्वतःला प्रगत मानवते पण मागासही आहे। तरुणांना अनुकरण करावेसे वाटते पण पाश्चात्य संस्कृतीचे, आकर्षण वाटते पण निर्माण केलेल्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण योग्य रीतीने केला तर निश्चितच आपण प्रगतीपथावर जाऊ। व्यसन कोणताही असो त्याला इस्लाममध्ये मान्यता नाही। सूरा बकरा आयत नंबर 219 व सूरा मायदाची 5वी आयतमध्ये स्पष्ट म्हटले आहे, व्यसन हराम आहे। इस्लाममध्ये तरुण पिढी धाडसी, पराक्रमी असेच असावी म्हटले आहे, पण कोठे धाडस करायचे हेच तरुण पिढीला माहीत नाही। देशाच्या रक्षणासाठी व अस्मितासाठी धाडस दाखवले पाहिजे, कारण आपले प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात, हब्बुल वतनी मिनल इमानी। ह्याचा अर्थ असा होतो, देशावर प्रेम करणारा, देशासाठीच लढणारा खरा मोमीन आहे। पण ह्या तरुणांना फितवणारे खूप आहात। फितवणाऱ्यापासून कसा सावध राहायचे हे तरुणांना कळत नाही। इस्लाममध्ये अनुकरण करण्यास सांगितले आहे, पण कोणाचे? आपले प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे। हे त्यांना माहीत असूनही ते जेवढं करत नाही तेवढं त्यांना करायला पाहिजे। आजची तरुण पिढी कुटुंबांना व मित्रमंडळींना तेवढंच महत्त्व देते, तेवढं चांगलं। आजची तरुण पिढीला नवनवीन गोष्ट शिकावेसे वाटते, चांगलं आहे आणि इस्लाममध्ये पण मान्य आहे, कारण इस्लामची सुरुवातच इक़रापासून सुरू झाली आहे। इक़रा म्हणजे शिका। हदीस म्हणते, तलबुल इल्मु फरीजतुन अला कुल्ली मुस्लिमीन व मुस्लिमातीन। ज्ञान अर्जित करणे स्त्री पुरुष दोघांना अनिवार्य आहे, कारण मनुष्याने आयुष्यभर शिकले पाहिजे, कारण शिकत असताना जर मरण आले तर सरळ स्वर्गात जाते। पण मित्रांनो, अर्जित केलेल्या ज्ञानाचा कसा उपयोग करावा हेच तरुण पिढीला माहीत नाही। ज्ञानाचा उपयोग आपण चांगल्यासाठी केला तर जीवन इथेच स्वर्ग बनते, पण ह्याच ज्ञानाचा दुरुपयोग झाला तर जीवन उद्ध्वस्त होते। आजच्या जगाला विकसित करण्यासाठी